All right. Okay. Hello, this is the My Artifact episode number 719. आजची तारीख आहे 21 फरवरी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले. चला, आज दिवस कसा गेला काही भानच नाही राहत. टाइम एकदम भक्का निघून चालला. दिवस तर असे निघून राहिले अर्ध्या घंटा टाईप कवास. पहिले कसं मी घरी होतो ना, तेव्हा कसं प्रत्येक दिवस खूप मोठा होता आणि या दिवसाचं मी युटिलाइज खूप चांगल्याने करून होतो. पढाई करत होतो. इंटरनेट आणि टीव्ही आणि मोबाईलचा वापर मी एवढा चांगल्या पद्धतीनं करत होतो ना का बहुत. आता कसं आहे का, झालं टाइमच नाही राहतो या गोष्टी छेडण्यासाठी. खरंच रिअली या गोष्टी छेडण्यासाठी टाइमच नाही राहत आणि सगळ्या गोष्टी असे पटापट निघून जात आहे की आज सकाळी 6:30 वाजता उठलो, घर साफसूफ केलं, त्याच्यानंतर 8 वाजता ड्युटीवर गेलो, 12 वाजता ड्युटी केली. 12 वाजता मग मी याचा फोन आला देवेंद्रचा लायसन्ससाठी. त्याला हे पाहिजे होतं आधार कार्ड मामाजीचं. तर मग मी इथे आलो, मामाजीचं आधार कार्ड घेतलं. मामाजीचं आधार कार्ड घेतल्यानंतर मग त्याच्यापाशी गेलो. मग तो म्हणे मला पैसे लागत म्हणे 2,000 रुपये. जसं त्यानं 2,000 रुपये म्हणलं, साला म्हणजे डोकंच आऊट झालं. चला किती पैसे देऊ म्हणलं, लायसन्स काढायसाठी 2,000 रुपये लागते का. बट मी स्वतःमध्येच विचार केला पैसे ते एवढे लागत नाही, बट माझ्यासाठी एवढे पैसे लागते. व्हाय, कारण आता माझ्यापाशी टाईम नाही आणि प्लस हे पैसे देऊन माझं काम होत आहे विदाऊट एनिथिंग डुईंग. ठीक आहे, देऊन देऊ का. व्हाय, कारण आता माझ्यापाशी टाईम नाही. जर मी त्याला पैसे नाही दिले आणि जर कळलं का मी माझं पाहून घेतो तर मी कधी लायसन्स काढूच शकणार नाही राव. या सिम्पली सांगतो, लायसन्स निघणारच नाही. कारण तो बंदा मागे लागू नये त्यामुळे मी काही ना काहीतरी एफर्ट देऊन राहिलो. नाही तर मी तर बिलकुल, मला लायसन्सची तर बिलकुल गरजच नाही वाटत राव. या बट कसं एक प्रकारे प्रोटेक्शन. नागपूरमध्ये गेल्यावर तर अरे बापरे, तेव्हा तर बहुत भीती लागते. सो या कसं लायसन महत्वाचं पण आहे. सो म्हणलं आता ते 2,000 रुपये देऊन दिले, बस जा म्हणलं. आता माझ्यापाशी होते पैसे, त्यामुळे करीब 5,500 रुपये पैसे होते ना. तर माझ्यापाशी काही करायला काही होतं नाही, कारण मी सगळे पैसे दिले. इंटरनेट आणि डब्याचे पण पैसे दिले होते. सो पैसे काही जास्त आता खर्च होणार नव्हते. सो म्हणलं लायसन्सला देऊन दे म्हणलं. मग लायसन्ससाठी पैसे दिले 2,000 रुपये. मग डब्बा घेतला मी इथून. मग तिकडे जेवलो प्लांटमध्ये 5 वाजेपर्यंत. मग 5 वाजता कसं आहे, मला माझ्या गाडीचं पण काम करायचं होतं की ते थ्रेड वगैरे ऑइल खूप लीक होत होतं आणि ते कसं मला एक प्रकारे चांगलं न वाटून राहिलं आहे. व्हाय, कारण हे असं नेहमी पोक करत आहे का गाडीला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो म्हणलं करूनच पाहू म्हणलं. तर मग मी तो रेग्युलर आहे तो सोनू, त्याच्याकडे नाही गेलो मी. एक महेश भाऊ आहे, तो गाडी रिपेअर करते, त्याच्याकडे गेलो. त्यांनी चांगल्याने करून दिली राव. त्यांनी थ्रेड पण बनवून दिले, नवीन बोल्ट पण टाकून घेतला. 100 रुपयात काम झालं माझं पूर्ण. आणि प्लस मी बॅग घेतली राव नवीन. या मी तुम्हाला बॅग दाखवतो. दिस इज माय न्यू बॅग. या मी हे यासाठी दाखवून राहिलोय कारण खूप वर्षांनी मी बॅग घेतली राव स्वतःसाठी. या खूप वर्षांनी म्हणजे थोडीशी तर ऑलरेडी होती ना बॅग. म्हणजे ऍक्च्युली असा प्रॉब्लेम हे आहे की मी बॅग घेतलीच नाही जेव्हापासून माझं कॉलेज, म्हणजे 12वीत घेतली होती बॅग ती वाली. बस तीच बॅग होती. ते
वडिलांनी घेतली 11वीमध्ये बॅग घेतली होती. म्हणजे किती वर्ष झाले? 11वी, त्याच्यानंतर 12वी, त्याच्यानंतर त्याचे 6 वर्ष, तर काही 7 वर्षानंतर मी हे बॅग घेतली राव. 7 वर्षानंतर म्हणजे जे काही 6 वर्ष आहे ते कंटिन्यू तीच कॉलेजची बॅग होती जी 11वीत होती ती. आणि इथे होतो तर माझ्यापाशी कोणती बॅग नव्हती, तर पलकची बॅग घेतली मागच्या वर्षीची त्याची. तर त्याचे पूर्ण चैन वगैरे पूर्ण खराब झाले होते. सो मी मग कसं लॅपटॉपची बॅग घेतली आज. म्हणलं लॅपटॉपची बॅग नेण्यापेक्षा हे रिस्की काम होऊन जाईल मला, कारण लॅपटॉप इज अ काइंड ऑफ रिअली इम्पॉर्टंट थिंग. आणि याच्या प्रोटेक्शनसाठी ती बॅग महत्वाची आहे. आणि समजा जर आपण ती बॅग वापरतो म्हणलं मग लॅपटॉप कुठे राव. तर बेटर आहे लॅपटॉपसाठी लॅपटॉपचीच बॅग, आणि आपण एक बॅग घेऊन घेऊ म्हणलं. सो 1000 रुपये काढले आणि 1000 रुपयाची ही बॅग झाली. चांगली आहे. फ्लिपकार्टवरून घेतो म्हणलं ना तर इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली बॅड चॉईस. वाय? कारण विचार कर, जाऊन जर मी फ्लिपकार्टवरून समज जर घेतो 700 रुपयाची बॅग, 700 रुपयाची बॅग प्लस 100 रुपये डिलिव्हरी चार्ज, सो इट टेक्स 800 रुपये. आणि 800 रुपयात मला बेस्ट ऑफ क्वालिटीची बॅग भेटली नसती. बट 1000 रुपयामध्ये मला बेस्ट ऑफ क्वालिटी, याची क्वालिटी पण बहुत चांगला कापड आहे, प्लस इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉलेज ड्यूड बॅग. आणि मी याला खूप चांगल्या पद्धतीने व्हेरीफाय केलं प्रत्येक ठिकाणून. अँड इट विल नेवर गेट मी रिग्रेट्स ऑन एव्हरीथिंग इज रिअली परफेक्ट. सो येस, आज बाकी काही नाही. हेच काम करण्यामध्ये नाही का मला 11 वाजले राव. मी जेवण केलं. आज एखादी पिक्चर पाहतो म्हणलं, बट असं काही झालं नाही. आणि आज कसं सुबोधला त्याचे फोटोज वगैरे पाहिजे होते, सो मी सगळे त्याला फोटोज वगैरे देऊन दिले, प्लस इन्फॉर्मेशन सेंड केली. तरी एक फोटोज बाकी आहे बॉयलरचे आणि टर्बाईनचे, तर ते फोटोज मला आता उद्या जाऊन काढावं लागेल फोटोज आणि द्यावं लागेल. सो आज करीब 3000 रुपये खर्च झाले. तर आता माझ्या अकाउंटमध्ये आहे 1500 प्लस 1000 रुपये माझ्या खिशात आहे. सो कसं आहे की आता हे पैसे डिपॉझिट करायचे आहे, कारण हे जर पैसे खुले राहील, हे 1000 रुपये हे असे पैसे असे इथे पैसे असे खुले राहील तर बहुत प्रॉब्लेम होईल. कारण खुले पैसे राहिले का लवकरच खर्च होते. सो मी उद्याच्या उद्या पटकन डिपॉझिट करून घेतो. म्हणजे आता माझे काम झाले. आता माझ्या अकाउंटमध्ये करीब 2500 रुपये आहे, प्लस मी सगळेच पैसे दिले, सगळ्यांचे पैसे दिले, आणि माझे एक्सपेन्सिव्ह पण सगळेच झाले. आता बस खर्च म्हणजे फक्त हा आहे की येण्या जाण्याचा. आणि आता टेंडर तर होईन नाही होईन, बट ठेकेदार मला चालवतो म्हणे, कारण मला चालवतो त्यासाठी काफी फायदाजनक आहे. कारण आय जस्ट टूक 8000 रुपीज आणि याच्यामध्ये माझ्यापासून खूप मारून घेत आहे, बट मला काही ना काहीतरी पैसे भेटून राहिले आहे. सो आय विल नॉट बॉदर इट. अँड या, सो आज एवढंच. सो दिस इज द माय आर्टिकल. अरे हार आला यार, USB ह्याचा आला आणि एक चार्जर. पाहू पुढे. हे इथे घेऊन टाकू, ऑनलाईन नको घेऊया, कारण ऑनलाईन घेतो म्हणलं तर पाहून घे एक वेळा प्राइस वगैरे, कारण 100 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागेल. म्हणजे 300 रुपयाचा USB प्लस 400 रुपये 100 रुपये एक्स्ट्रा. कोणतीही गोष्ट बोललो तू फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडीलवरून 100 रुपये एक्स्ट्रा घेईनच. सो बेटर आहे आपण इथूनच बाय करू. So this is the My Artifact episode number 719. Right now we are at Khaparkheda, Maharashtra.
थँक्यू.